छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे। एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून पडून मृत्यू झालाय। मृतांमध्ये आई वडील आणि मुलाचा समावेश आहे। या घटनेनं जिल्ह्यात हळहळ व्यक्त होतीये। घटनेबाबत अधिक माहिती अशी की डोंगरावरून पडल्यामुळे एक अख्खं कुटुंब संपलंय। एकाच कुटुंबातील आई वडील आणि मुलाचा मृत्यू झालाय। मुलगा आत्महत्या करण्यासाठी डोंगरावर चढला होता। त्याला वाचवण्यासाठी त्याच्या मागेच त्याचे वडील सुद्धा या डोंगरावर पोहोचले। त्यांना धक्का लागल्यामुळे मुलगा आणि वडील दोघेही या डोंगरावरून खाली कोसळले। दरम्यान दोघेही डोंगरावरून खाली कोसळल्याचा धक्का आईला सहन झाला नाही आणि याच धक्क्यामधून आईने देखील डोंगरावरून उडी घेतली। या घटनेत मुलगा आई वडील असा तिघांचाही मृत्यू झालाय। कुणाल मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत। सर 1100 वाजता आमच्या 112ला फोन आला आणि फोन आल्यानंतर आमचे 112चे कर्मचारी सुरेश भिशे आणि त्याच्यासोबतचे अंमलदार हे त्या ठिकाणी खवड्या डोंगरवर एक इसम त्या ठिकाणी आत्महत्या करण्यासाठी गेलेला आहे अशी 1100 वाजता 112ला कॉल आल्यानंतर आमचा पोलीस फोर्स त्या ठिकाणी गेला। 112चे कर्मचारी गेले आणि त्याच्यानंतर बाकीचे काही कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले। तर त्या ठिकाणी एक व्यक्ती की त्या ठिकाणी ती डोंगराच्या कडेला थोड्या डोंगराच्या कडेला उभे असल्याची आत्महत्या करण्यासाठी उभे असल्याची माहिती समजली। त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात ते पाहिले आणि त्याला कन्व्हिन्स करत होते की बाबा तू आत्महत्या करू नको। मग ते आत्महत्या करू नको म्हणून त्याला समजवत असतानाच काही कर्मचाऱ्यांनी लगेच तात्काळ फायर ब्रिगेड बोलवली। फायर ब्रिगेड सुद्धा त्या ठिकाणी आली आणि डोंगराच्या पायथ्याशी त्यांनी ती जाळी लावली की जर पडला तर त्या जाळीमध्ये तो अडकला आणि त्याचा जीव वाचेल अशा पद्धतीने प्रयत्न केले। परंतु तो पोलिसाला आणि खालच्या फायर ब्रिगेडलाही चकमा देऊन वारंवार त्या ठिकाणी जागा बदलायचा प्रयत्न करत होता आणि त्यामुळे ते खालचे जे पायथ्याच्या डोंगराच्या पायथ्याशी जे फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्याला बऱ्याच वेळाच ती तुमची जाळी बदलायचा प्रयत्न केला। तो जाणून हेतू पुरस्कार तसं आत्महत्या करण्यासाठी करत होता, परंतु आमचे लोक समजवायचा प्रयत्न करत होते। तो समजायच्या बेतातही आला होता। त्याचं मन परिवर्तन करत असताना तो मन परिवर्तनही होत होते, परंतु त्या गर्दीमध्ये पोलिसाला माहीत नव्हती। त्या गर्दीमधून त्यांचे वडील जे की पोलिसाला माहीत नाही ते अचानक गेले आणि त्याला धरून ओढण्याचा प्रयत्न केला, म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न केला। परंतु त्यांनी पाठीमागे तोल गेल्यामुळे वडील त्यांनी मागच्या साईडला अंग झोकून दिल्यामुळे तो आणि वडील खाली पडून मयत झाले आणि त्या ठिकाणी त्याची आई पण समजवत असतानाच आईने हे बघून तात्काळ आईनेही त्यांची उडी मारून तिघाची त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे। सदर ठिकाणी पोलिसांनी भरपूर प्रयत्न केले। जर पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित पोलिसाचाही जीव त्याच्यात जाण्याची शक्यता होती, परंतु जी काही यंत्रणा होती ती आमची चालूच असताना अचानक त्याचे वडील आल्यामुळे सदरचा प्रकार त्यांनी वडिलांनी त्याला वाचवण्याचाच प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्याचं शरीर झोकून दिल्यामुळे वडील आणि ते सरळ डोंगरावरून खाली त्याच्या पायथ्याशी पडले आणि खालच्या व्यक्तीला लक्षात आलं नाही की ती जागा बदलत असल्यामुळे त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। 3 लोक आणि ते दोघांनी केल्यामुळं अचानक त्याच्या आईने कुठल्याही काही नसताना एकदम फटकून उडी मारल्यामुळे ती समजलेलं नाहीये। तर ते या ठिकाणी 3 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आत्महत्याचं अजून तर पर्टिक्युलर असं कारण नाहीये, पण ऐकू असं आहे की वडिलाचे आणि मुलाचे काहीतरी वाद किंवा भांडण झालेली होती अशी माहिती, प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे। मयताचे नाव आहे कुणाल मुरलीधर चांदगुडे। हा मयत मुलगा आहे जो आत्महत्या करण्यासाठी गेलेला आणि त्याचे वडील मुरलीधर दामोदर चांदगुडे आणि त्याची आई संगीता मुरलीधर चांदगुडे अशी तिघांनी आत्महत्या केलेली आहे। यांचा अधिक तपास करून पुढीलची माहिती घेत आहोत।